today's guest, Gandhile sir, who grace us with their thoughts. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. फर्स्ट ऑफ ऑल, ज्या महामानवाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, फॅटर्निटी, इक्वॅलिटी, सोव्हर्निटी, जस्टिफिकेशन दिलं, त्या मानवाला मी नमन करतो. समटाईम बिफोर गुरुकांत स्पोक, जर तुम्ही जगामध्ये हजारो राजे बनले, हजारो लाखो राजे बनले, हजारो लाखो राजांचा इतिहास नोंद असेल किंवा नसेल, त्यांचं डेली नाव कोणी घेत नाही. नो वन टेक देअर नेम डेली. पण जोपर्यंत चंद्र आहे, सूर्य आहे, तारे आहे, तोपर्यंत काही असे नाव आहे जगामध्ये जे हजारो वर्ष, लाखो वर्ष लोकांना प्रेरणा देत राहते. आणि त्या काही खास चंदगिनत नावांमध्ये एक नाव सामील आहे आणि ते नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काही लोक जगामध्ये असे असतात जे इतिहास घडवतात आणि इतिहास घडवणाऱ्या व्यक्तीपैकी एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून त्या महामानवाला मी नमन करतो. व मला एक असं फील होते की ज्या व्यक्तीला शिक्षण घेऊ द्यायला कोणी तयार नव्हतं, वर्गात बसू द्यायला कोणी तयार नव्हतं, पाणीसुद्धा प्यायची उजागरी नव्हती, तो माणूस देशाचं संविधान लिहिते. किती मोठी घटना आहे. संविधानामध्ये, पार्लमेंटमध्ये तो माणूस जेव्हा भाषण देते, बोलते, तर पिन ड्रॉप सायलेंट असते. टाचणी जरी पडली तरी आवाज ऐकू येते. इतकं केअरफुली त्याचं भाषण, त्याचे वाक्य लोक ऐकते. जो भारताचं भविष्य ठरवते, जो सर्वाला न्याय देते, जो दीनदलित दुबळ्या लोकांना, जे गावकुसा बाहेर राहायचे, ज्यांची सावली कोणी सहन नाही करायचे, जे गावात राहायचे पण त्याला एकही हक्क अधिकार नव्हता, अशा लोकांना 100% हक्क अधिकार मिळवून देते. ते लोक आज फोर व्हीलरनं, गाड्या घोड्यानं जगत आहे, मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये राहत आहे. याच्या मागचं जर बारीक कारण जर तुम्ही शोधून काढलं तर एकच व्यक्ती कारणीभूत आहे तुमच्या लाईफला चेंज करण्यामध्ये, आणि ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही याचा बारकाईने अभ्यास करा. ज्या महिला आज पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून काम करत आहे, प्रधानमंत्री बनलेले आहे, मंत्री बनलेले आहे, मुख्यमंत्री बनलेले आहे, आणि भारतातले असं कोणतंच पद नाही जे महिलांनी घुसवलेलं नाही आहे. आणि हे सर्व घडलं हे बाबासाहेबाच्या राज्यघटनेमुळे. मग मला असं वाटते की जर तुमच्या लाईफमध्ये इतकं मोठं परिवर्तन आलं का तुमची लाईफ किती वाईट होती. चूल आणि मूल, विधवा प्रथा होती, केशव प्रथा होती, मुलींना घराच्या बाहेर निघण्याची उजागरी नव्हती. आज त्या मुली पूर्ण जग घुमत आहे, भारतातल्या मुली घुमत आहे, विदेशात नोकरी करत आहे. हे सर्व घडलं बाबासाहेबाच्या विचारधारेमुळे, कॉन्स्टिट्यूशनमुळे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही कोणत्या व्यक्तीचा आदर्श पकडला पाहिजे, जर तुम्ही कोणत्या व्यक्तीला फॉलो केलं पाहिजे, तर ते तुम्ही फॉलो केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला. मग त्यांची विचारधारा होती काय? आपल्या भारतामध्ये आपला लोक म्हणतात की भारत हा कृषी प्रधान देश आहे, पण हे ॲब्सोल्युटली रॉंग आहे. भारत हा जाती प्रधान देश होता. भारतामध्ये 75,000 जाती होत्या आणि प्रत्येक व्यक्ती विखुरलेला होता, कोणी कोणाचा नव्हता. जुन्या पुराण्या संस्कृतीमध्ये लोक गुंतलेले होते. अशा 75,000 जातीच्या जे तुकडे होते, हजारो 75,000 तुकडे होते, कोणी कोणासाठी नव्हता. अशा 75,000 जातीला बाबासाहेब आंबेडकरांनी 9 सामाजिक समूहामध्ये कन्वर्ट केलं. ओबीसी एक समाज समूह, SC, ST, NT, VJNT असे 9 सामाजिक समूह मायनॉरिटी केले. हे एवढं मोठा हजारो वर्षाचं जे प्रॉब्लेम होती आपली, आपण एकत्र येऊ शकत होतो, ते प्रॉब्लेम बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटनेच्या माध्यमातून ओबीसीच्या डॅक पूर्ण केलं, सॉल्व केला. कमीत कमी आपण ओबीसी म्हणून एकत्र येतो. काही लोक SC म्हणून एकत्र येतात, काही ST म्हणून एकत्र येतात. म्हणजे या विखुरलेल्या देशाला एकत्र आणण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तुम्ही तलवारीनं 10 लोक मारू शकता, 20 लोक मारू शकता, तुम्ही बंदुकीनं 50 लोक मारू शकता, तुम्ही बॉम्बनं 500-1000 लोक मारू शकता. पण ही जे कलम आहे, कलम ब्रेन आणि पेन, हे इतिहास घडवू शकते. पण इतिहास तेव्हाच घडवू शकते जेव्हा आपलं वाचन तगडं राहील, जेव्हा आपण अभ्यासक नेचरचे व्यक्तिमत्व बनू, आपण इंटरनॅशनल नॅशनल पुस्तक वाचू. बाबासाहेबाचा थोडक्यात तुम्ही जर इतिहास पाहिला तर बाबासाहेबाचं शिक्षण जर तुम्ही दिमागात घेतलं तर आताही बाबासाहेबांनी जेवढ्या डिग्र्या त्या काळात घेतल्या ती विदेशात जाऊन
तेवढ्या डिग्र्या घेण्याची अवकात आजही लोकांची नाही आहे. आपण एखादी PhD करतो केलीच तर बाबासाहेबांनी त्यावेळेस 3 PhD केल्या. किती? 3 PhD केल्या. जवळपास 14-15 प्रकारच्या वेगवेगळ्या डिग्र्या घेतल्या आणि काही डिग्र्या विदेशात जाऊन घेतल्या. त्या माणसानं इतक्या मोठ्या डिग्र्या घेतल्या, कितीतरी पुस्तकं लिहिली, आंदोलन केलं की बाबासाहेबांचं आंदोलन हे सामाजिक क्षेत्रात आहे, आर्थिक क्षेत्रामध्ये आहे, न्यायालयीन क्षेत्रामध्ये आहे, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे एक माणूस जो 64-65 इयर जगला, तो एक साधारण माणूस जो गरिबीतून जगला, ज्याला शिक्षणाचा हक्क अधिकार नव्हता, तो माणूस हर क्षेत्रामध्ये टच करू शकते, हर क्षेत्रामध्ये आपली क्रांती घडून आणू शकते आणि प्रत्येक माणसाचं जीवनमान उंचवण्यासाठी काम करू शकते. जर तो माणूस शून्यातून एवढा मोठा इतिहास घडवू शकते, तर कमीत कमी यार आपण आपली लाईफ नाही बनवू शकत. मला दुःख होते मी जेव्हा पाहतो का काही व्यक्ती आत्महत्या करते, स्वतःचं पोट नाही भरू शकत, स्वतःसाठी बी प्रयत्न नाही करू शकत, स्वतःच्या कुटुंबाला टर्न नाही करू शकत, स्वतःच्या कुटुंबात क्रांती नाही आणू शकत. म्हणजे जो माणूस पुरा इतिहास चेंज करू शकते, पण आपल्यासारखे साधारण माणसं स्वतःचं जीवन चांगलं जगू शकत नाही, म्हणजे आपलं कॅलिबर कुठं गेलं. तो एक हाडामासा व्यक्ती होता. बाबासाहेबांचं व्हिजन का होतं मला कळेल. श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेब आंबेडकर थांबले होते. ही स्टेड ॲट श्याम हॉटेल ॲट नागपूर. तेव्हा दीक्षाभूमीचं बांधकाम सुरू होतं आणि ते पैदल 5-6 पेपर घेऊन बांधकाम पाहायला आले सकाळी. तर बरेचसे लोक त्यांच्यासमोर होते विखुरलेले इकडे तिकडे. बाबासाहेब खुर्चीवर बसले होते, पेपर वाचत होते. त्यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पेपर वाचण्यामध्ये होतं. लोकांना वाटलं की हे सुवर्णसंधी आहे. ते बाबासाहेबांच्या पाया लागायला सुरुवात केली. 10-20 लोकांनी पाया लागलं. बाबासाहेबांचं लक्ष गेलं. बाबासाहेबांनी बाजूची गाडी घेतली आणि 2-4 लोकांना बदललं, मारलं. बाबासाहेबांच्या बाजूला एक पत्रकार बसला होता. बाबा साहब, ये लोग आपको भगवान बनाना चाहते हैं, आपके पैर पड़ना चाहते हैं और आप उनको लकड़ी से मार रहे हो. ऐसा तुम क्यों कर रहे हो? इतना बड़ा स्थान भगवान का किसी को नहीं मिलता, आपको मिल रहा है, आप फिर भी उनको लकड़ी से मार रहे हो. बाबासाहेबांना दुःखानं म्हटलं, यही तो मैं नहीं चाहता हूँ, यही तो मैं नहीं चाहता हूँ. अब क्या होगा? लोग मुझे भगवान समझेंगे, भगवान का रूप समझेंगे, दिव्य रूप समझेंगे, भगवान का दर्जा देंगे. फिर उनके मन में भावना आएंगी कि ये भगवान का रूप था, इसलिए वो इतनी बड़ी क्रांति कर सका. हम नहीं कर सकते क्योंकि हम भगवान का रूप नहीं है, हम दिव्य आदमी नहीं है. मैं चाहता हूं कि इन लोगों में ये भावना ना पनपे. अगर इन लोगों में ये भावना पनपेंगी तो ये समझेंगे कि ये इतना बड़ा महान काम सिर्फ DB आम्बेडकर ही कर सकता है, भगवान का रूप है, हम नहीं कर सकते. मैं चाहता हूं कि लोगों में ये भावना पनपे कि जैसे बाबा साहब आम्बेडकर एक हार्ड मास का व्यक्ति है, वैसे हम सब भी हार्ड मास के व्यक्ति है. बाबा साहेब को जो ब्रेन है वो हम सबको नेचर ने दिया हुआ है. अगर दीर्घ उद्योग से, परिश्रम से, मेहनत से बाबा साहेब आम्बेडकर एक सामान्य आदमी इतनी बड़ी क्रांति कर सकता है, इतिहास को पलट सकता है, इतिहास को चेंज कर सकता है, तो अगर बाबा साहेब जैसी मेहनत, स्ट्रगल, एजुकेशन अगर हमने लिया तो हम भी इतनी बड़ी क्रांति कर सकते. वो उनके मन में भावना तभी पैदा होंगी जब वो मुझे भी इंसान समझेंगे और खुद को भी इंसान समझेंगे. बराबर है? इसीलिए मैंने उसको लकड़ी से मारा है. मैं चाहता हूँ कि मुझे वो इंसान समझे, अपने से समझे, वही भी समझे कि DB आम्बेडकर एक इंसान कर सकता है तो हम भी इतनी बड़ी क्रांति कर सकता है. अगर ये सोच उनमें डालने के लिए मैं कामयाब हुआ तो समझ जाना कि मैं सही में कामयाब हुआ. इस तरह की सोच बाबा साहब आम्बेडकर की थी. कुछ चंद लोग आज भी हम पर राज कर रहे हैं, इसलिए कि हम लोग अभी भी नहीं क्या अपने ब्रेन का सही इस्तेमाल नहीं कर रहे. हम आज भी लड़ने के लिए सक्षम नहीं है. हम आज भी एजुकेशन लेने के लिए सक्षम नहीं है. जिस इंसान को स्कूल में बैठने की परमिशन नहीं थी, उस इंसान ने इतनी डिग्रियाँ ली जो हम अभी भी नहीं ले सकते. अगर आज हमको स्कूल में बैठने की परमिशन है, अगर आज आपको फ्री में किताबें है, अगर आज आपको मेरे जैसे कोचिंग मिल रही है, आपको बेंच मिल रहा है, डेस्क मिल रहा है, पेन मिल रही है, पेंसिल मिल रही है, प्योर वाटर मिल रहा है, इतनी बड़ी फैसिलिटी अगर आपके माँ बाप आपको दे पा रहे हैं, तो आप क्रांति क्यों नहीं कर सकते? आप जीवन में चेंज क्यों नहीं ला सकते? आप समाज के लिए काम क्यों नहीं कर सकते? आप इतिहास क्यों नहीं बना सकते? आप परिवर्तन क्यों नहीं ला सकते? ये मात्र बात सोचने लायक है. ठीक है, आप में वो क्षमता नहीं होंगी कि आप देश में परिवर्तन लाए, समाज में परिवर्तन. कम से कम अपने पर्सनल लाइफ में तो परिवर्तन लाओ.
कम से कम अपने माता पिता के लाइफ में तो परिवर्तन लाने के लिए कोशिश करो। कम से कम आपको अगर आपके कुटुंब में 220 किताबें मिली होंगी तो किताबें पढ़ो। क्यों आप फालतू पैसा वेस्ट कर रहे हो? क्यों आप फालतू चीज़ों को तवज्जो दे रहे हो, महत्व दे रहे हो? तुम काम की चीज़ों को महत्व दो। मैंने एक लेख लिखा, उसमें लिखा है कि हमारे पावर्टी के पीछे के कारण क्या है, व्हाट इज द रीजन बिहाइंड द पावर्टी। उसमें मैंने लिखा कि आज हमारे तरुण युवक क्या कर रहे हैं, व्हाट्सएप फेसबुक पे टाइम पास कर रहे हैं, गणपति दुर्गा शारदा उत्सव में इन्वॉल्व रह रहे हैं, अगर इलेक्शन आता है तो झूठी लीडरशिप कर रहे हैं, बैनर पोस्टर लगा रहे हैं, वाइट कपड़े पहन रहे हैं, लीडर बनने का दिखावा कर रहे हैं, होटल में जाकर मटन रोटियां खा रहे हैं, कोई तंबाकू खाने में टाइम पास कर रहा है, कोई खर्रा लेने में टाइम पास कर रहा है, बराबर है, कोई खर्रा खा के पिचकारी करने के लिए टाइम पास कर रहा है, वो खर्रा खाता है बार बार इधर उधर उधर पिचकारी मारता है, बराबर है। ये सभी चीज़ें जो है ना, जो अनप्रोडक्टिव चीज़ें है उसमें हम हमारा टाइम वेस्ट कर रहे हैं, इसीलिए हमारी लाइफ धीरे धीरे खत्म हो रही है और धीरे धीरे हम गरीबी के तगार तक जा रहे हैं। ना हमको सोशल अवेयरनेस है, ना हमको पर्सनल अवेयरनेस है, ना हमको फैमिली अवेयरनेस है, ना हमको इकोनॉमिकल अवेयरनेस है। अब हमें करना क्या है? देखो, हर इंसान यूनिक है, हर जीव यूनिक है, हर आदमी यूनिक है। यहाँ बैठा हुआ, मेरे सामने बैठा हुआ, ईच एंड एवरी पर्सन यूनिक है, ईच एंड एवरी पर्सन इज इम्पॉर्टेंट। बाबा साहब को भी कितने भाई थे? 14, बराबर। भाई बहन पकड़ के 14 थे। एम आई राइट और रॉन्ग? बाबा साहब कितने नंबर के थे? सबसे छोटे थे ना, 14 नंबर के थे। 13 भाइयों का इतिहास नहीं बना। देखो, एक ही माँ बाप के पेट से पैदा होने वाले 14 भाई में से 13 भाइयों का इतिहास बना क्या? इतिहास किसका बना? डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर। बाद में उनके बच्चे भी थे, उनका भी इतिहास नहीं बना। उनके पंतु भी है, उनका भी इतिहास नहीं बन रहा। उनके पंतु भी है, उनका भी इतिहास नहीं बन रहा। लेकिन बाबा साहब आम्बेडकर का इतिहास बना, क्योंकि इतिहास उन्हीं का बनता है जो लक्ष्य को पूरा करता है। तो तुम ऐसा सोचो, घर में जाकर चिंतन करो, मनन करो कि बाबा साहब की लाइफ को मैं पढ़ना चाहता हूँ, उनके जीवन को मैं समझना चाहता हूँ। और अगर उन्होंने इतना बड़ा इतिहास बनाया है, ठीक है, मैं उतना बड़ा इतिहास बनाऊंगा नहीं बनाऊंगा, बना भी सकता हूँ, लेकिन कम से कम मेरे फैमिली में जो गरीबी आई है, कम से कम मेरे फैमिली में जो समस्या आई है, वो समस्या को सॉल्व करने के लिए रात दिन एक करूँगा, जी तोड़ कोशिश करूँगा और मेरे फैमिली को मैं स्टेटस, पोजीशन, पावर प्राप्त करा के दूंगा, मेरे फैमिली को इज्जत प्राप्त करा के दूंगा। अगर मैं इतना छोटा सा काम भी नहीं कर सका तो थू है मेरे लाइफ पर। अगर मैं एक बिल्डिंग नहीं बना सका, मेरे माँ बाप को अच्छे आलीशान बिल्डिंग में नहीं रख सका, तो थू है मेरे लाइफ पर। ऐसे कम से कम आपके मन में क्या आक्रोश, एक आक्रोश आना चाहिए क्या नहीं? और आपने क्या करना चाहिए जीवन में? तुम्ही अवांतर वाचन करायला पाहिजे, तुम्ही चांगल्या कोचिंगमध्ये जाऊन शिकायला पाहिजे, तुम्ही तुमच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, वैयक्तिक, शैक्षणिक लाईफमध्ये चेंजेस आणायला पाहिजे। तुम्ही राजकीय आणायची गरज नाही, पण सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैयक्तिक लाईफमध्ये बदल घडवून आणू शकता। त्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करायला पाहिजे। तुम्ही उद्योग व्यवसायात करिअर बनवण्याकरता नवीन काही उद्योगाचे नॉलेजचे पुस्तक वाचायला पाहिजे। तुम्ही तुमच्या जीवनात व्हिजन ठेवायला पाहिजे, दूरदृष्टी ठेवायला पाहिजे। एक शेवटचा मुद्दा घेतो की आपण महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या का करतो? वाय आर वी सेलिब्रेटिंग बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ ग्रेट मॅन? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? तर महापुरुषांनी जो संघर्ष केला, संघर्ष करताना आयुष्य कमी पडते। त्यांचं दूरदृष्टी जे होती, त्यांचं आयुष्य कमी पडल्यामुळे ते पूर्ण करू शकले नाही, बरोबर आहे? तर ते त्यांचं अधूर राहिलेलं काम पूर्ण करण्याकरता, त्या महापुरुषाचा अभ्यास करण्याकरता, त्यांचं जीवनमान समजून घेण्याकरता व ते जीवनमान समजून घेऊन पुढचं राहिलेलं त्यांचं कोणतं स्वप्न होतं, विजन होतं, ते पूर्ण करण्याकरता एक अभ्यास म्हणून आपण जयंती साजरा करतो। आता दिवसेंदिवस देशामध्ये एक फॅड झालेला आहे। वर्षभरातून एक दिवस जयंतीसाठी DJ लावायचा, मेणबत्ती लावायची, अगरबत्ती लावायची, दिवा लावायचा, फोटोला एक हार चढवायचा आणि
तुम्ही महान होते, तुम्ही महान काम करू शकले, आम्ही करू शकत नाही, पण आम्ही एक हार देऊ शकतो आणि तुमच्या ऋणातून मुक्त होऊ शकतो. आमचा विषय संपला आणि मग 12 महिने काहीच नाही करायचं. बरोबर आहे? अरे पण एवढ्या मोठ्या महान माणसाला समजून घ्यायला 12 महिने वेळ लागते आपल्याला. त्या माणसाचं विजन समजून घ्यायसाठी त्या माणसाचा अभ्यास करायला लागन, त्या माणसाला स्टडी करायला लागन, त्या माणसाचं आंदोलन समजून घ्यायला लागन, त्या माणसाची लढाई समजून घ्यायला लागन. बरोबर आहे? तर तुमची खरी जयंती साजरी होईल. एखाद्या महापुरुषाला डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्यायचं. डोक्यावर नाही घ्यायचं, कुठं घ्यायचं? डोक्यामध्ये घ्यायचं. जर तुम्ही डोक्यात घेतलं तर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आपोआप येणं सुरू होईल असं मला वाटते. एक बाबासाहेबांचं एक वाक्य होतं की लाईफ शुड बी ग्रेट रॅदर दॅन बिईंग लॉंग. तुमचं जीवन हे महान असलं पाहिजे लंब असण्यापेक्षा. बाबासाहेबांचं एक वाक्य होतं पुन्हा, गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, मग ते बंड करून उठेल. आपण कोणत्या सिच्युएशनमध्ये आज आहो याची जर जाणीव आपण केली तर आपण नाही का विद्रोह करू शकतो, आपण बंड करू शकतो आणि आपण बंड करून आपलं जीवनमान बदलण्याकरता प्रयत्नही करू शकतो. तर मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्या जयंतीपासून, त्यांच्या जीवनापासून काहीतरी लेसन घ्या, शिका, त्यांच्या संघर्षापासून काहीतरी लेसन घ्या आणि त्यांचे जे अभ्यासक प्रवृत्ती होत ते तुम्ही आपल्यामध्ये उतरवाल, या प्रवृत्तीला तुम्ही आत्मसात कराल. इतके बोलून मी माझे लांबलेले भाषण समाप्त करतो. धन्यवाद. Thanks a lot, sir, for your expressional views.